आज ना लग्नाच्या पंक्तीतला ना मस्त असा सुवासिक सुगंधी आणि चविष्ट मसाले भात कसा बनवायचा ना ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलंय. आणि तुम्हाला खरं सांगू का, एक मस्त असा सिक्रेट मसाला घालून आपण हा मसाला भात बनवलेला आहे, जो अगदी फटाफट बनवून तयार होतो. आणि हा मसाला भात लहानांपासून मोठ्यापर्यंत जरी म्हणाल ना सगळ्यांना आवडेल, एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा भात शिकवलेला आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियंका. तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन नक्की क्लिक करा. करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय लागणार आहे मी ते सांगते. तर इथे बघा, मी 1.5 कप इतके ना तांदूळ घेतलेले. त्यांना अगोदर 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलं. तर मी ना इथे कोलम तांदूळ वापरलाय. तुम्ही तुमच्या घरातला कोणताही तांदूळ याच्यासाठी वापरू शकताय. तांदूळ फक्त धुवून घ्यायचे आणि नंतर त्याला भिजत घालायचं. आता आपल्याला मसाला बनवायचा आहे, तो म्हणजे कसा ते सांगते मी तुम्हाला. सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं, एकदा बघून घ्या. इथे ना मी पाव कप इतकं सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 1 छोटा चमचा इथे जिरे लागणार आहेत. खडे मसाले बघा, इथे अर्धा चक्रफूल घेतलेलं आहे. 1 ते 2 आपल्याला लवंग लागणार आहेत. 1 ते 2 काळी मिरी लागणार आहेत. 2 ते 3 आपल्याला हिरवी वेलची लागणार आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा. तर आता त्यासोबतच लागणार आहे आपल्याला इथे 2 मोठे चमचे ना मी धने घेतलेले आहेत. तर हे जे मसाले आहेत की नाही आपल्याला, ते सगळ्यात अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे. तर लक्षात घ्या, हे मसाले आपण इथे गरम मसाला नाही वापरत आहे म्हणून, आणि गोडा मसाला पण नाही वापरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये गोडा मसाला वापरला जातो, तो आपण नाही वापरत आहे. हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आणि याचा मसाला बनवायचा आहे. आता दुसऱ्यांदा आपल्याला हिरवं वाटण बनवायचं आहे. तर ते बघा, इथे ना 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. त्यासोबतच अर्धा इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला. याचं सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं. तर हे बघा, इथे आपल्याला 2 वाटण करायचं. हे म्हणजे भाजून घ्यायचे आणि दुसरं आपल्याला असंच वाटण करायचं. आता आपल्याला इथे काय लागणार आहे, 1 मोठा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. 1 छोटा चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत. त्यासोबतच अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद लागणार आहे आणि इथे 3 ते 4 ना कढीपत्त्याची पानं लागणार आहेत आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे, जो मी मधून तोडून घेतलेला आहे. आता हे साहित्य झालं आपल्याला फोडणीसाठी जे. आणि आता भाज्या काय काय लागणार आहेत मी ते सांगते. सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर इथे बघा, 1 मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला, त्याला ना मी असं रफली कट करून घेतलेलं थोडं मोठ्या आकारामध्ये. 2 मोठे चमचे सोयाबीन घेतलेला, अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत, 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला कांदा लागायचा आहे. तर कांदा मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले, ज्यांना मी उभं असं पातळ चिरून घेतलेलं आहे. इथे पाव कप आपल्याला ना वाटाणा लागणार आहे, ताजा वाटाणा घेऊ शकताय. 1 छोटा गाजर घेतलेला आहे, ज्याला मी असं उभं काप करून घेतलेले. 1 छोटा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला, त्याला सुद्धा मी उभंच काप करून घेतलेलं आहे. तुम्ही छोट्या फोडी त्याच्या करून घेऊ शकताय. त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे, हे सगळ्या भाज्या लागणार आहेत आपल्याला. आता इकडचं साहित्य काय लागणार ते सांगते. तर इथे बघा, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्यासोबतच अगदी छोटासा गुळाचा खडा घेतलाय आणि ना 5 ते 6 काजूच्या ज्या पाकळ्या असतात ना, त्यांना ना मी असं 2 भागामध्ये कट करून घेतलेलं आहे. तर भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला ज्या कोणत्याही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आणि त्याला ना अगदी 1 मिनिट ना चांगलं भाजून घ्यायचं. म्हणजे जास्त लालबुंद नाही करायचं, अगदी हलकंसं फक्त त्याला आपल्याला परतवून घ्यायचंय. 1 मिनिटामध्ये भाजून होईल, जास्त वेळ नाही लागणार आपल्याला. तर हे बघू शकताय, आपलं खोबरं सुद्धा ना आता इथे चांगलं भाजत आलेलं आहे. तर हे बघा, खोबरं आपलं चांगलं भाजलेलं आहे. जास्त करपवू नका, अगदी हलकंसं भाजत आलं ना की त्याला आपण लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी इथे ना खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याच कढईमध्ये ना आपल्याला जे खडे मसाले आपण घेतलेले ना ते घालून घेऊयात. तर सुरुवातीला मी याच्यामध्ये लगेच धने घालते आणि प्लेटमध्ये जे आपण बाकीचे खडे मसाले घातलेले ते पण घालून घेऊयात. जिरे, सोबतच चक्रफूल, काळी मिरी, वेलची, दालचिनी आणि लवंग, हे सगळं आपल्याला इथे भाजून घ्यायचं. तर ह्याला जास्त वेळ नाही भाजायचं, फक्त अर्धा मिनिट कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचंय. लगेच भाजले जातात, जास्त वेळ नाही लागणार. तर हे बघू शकताय, आपले खडे मसाले सुद्धा ना आता चांगले व्यवस्थित असे भाजून झालेत. आता आपण याला सुद्धा की नाही त्याच प्लेटमध्ये व्यवस्थित असं काढून घेऊयात. तर हे बघा, खडे मसाले चांगले भाजलेले आहेत. आता याला सुद्धा त्याच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. आता हे खडे मसाले आपण ह्या प्लेटमध्ये काढूयात आणि याला की नाही आता आपण थंड करायला ना व्यवस्थित असं आपण आता ठेवून द्यायचं. लक्षात घ्या, खडे मसाले व्यवस्थित थंड होऊ द्यात. त्याच्यानंतरच ह्याला ना फक्त जाडसर पूड करून घ्यायची, अजिबात ह्याची पावडरसारखी पूड नाही करायची. तर आता दुसरीकडे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण हिरवं वाटण करणार आहे ते करून घेऊया. मिरच्या घातल्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालायची. याच्यामध्ये पाणी न घालता ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर आता गॅसवरती मी कुकर ठेवला. आता हे ना मी कुकरमध्ये भात बनवणार आहे.
तर कुकरमध्ये ना आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचे. जिरे चांगले मस्त असे चरचरले ना की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये तेजपत्ता पण घालून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा घातला की कांदा सुद्धा आपल्याला ना अगदी नरम होईपर्यंत चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर एक ते लक्षात घ्या, कांदा आपल्याला ना जास्त असा लाल बुंद नाही करायचा, फक्त हलकासा नरम कांदा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. आणि जेवढे होतील ना तेवढं कांद्याच्या ना पाती अशा मोकळ्या करा, म्हणजे कांदा भाजला सुद्धा चांगला जातो. कांदा भाजत आला की लगेच त्याच्यामध्ये ना अर्धवट कांदा भाजत आला ना की त्याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण केलेलं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याला सुद्धा ना व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा चांगला गेला पाहिजे त्याच्यासाठी. तर आता व्यवस्थित असं ह्याला इथे भाजून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही भात टोपामध्ये पण करू शकता, पण कुकरमध्ये झटपट तयार होतो म्हणून मी कुकरमध्ये बनवते. आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण मसाला बनवून घेतलेला ना तो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर मी तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्ही जर हा मसाला बनवला ना, मी खरं सांगते, तुमच्या घरामध्ये ना सगळी माणसं म्हणतील की अशाच पद्धतीने मसाले भात बनव. आता लगेच याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आणि अगदी थोडंसं मी मीठ घातले, टोमॅटो घातले म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुम्ही टोमॅटो नंतर पण घालू शकताय, सगळ्या भाज्यांसोबत जरी टोमॅटो घातलात तरी चालेल, काय हरकत नाहीये. मी आता फक्त सुरुवातीला ह्याच्यामध्ये टोमॅटो घातले. टोमॅटो घातला की परत ह्याला ना 1-1.5 मिनिटं फक्त जास्तीत जास्त परतवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालूयात. काश्मीरी मिरची पावडर घातली की हळद घालायची आणि परत ह्याला एकदा व्यवस्थित असं आपल्याला इथे परतवून घ्यायचंय. इथे बघा, तुम्हाला ना गरम मसाला वापरायची गरज आहे, गरम मसाल्याची पावडर वापरतो तो वापरायची गरज नाहीये. शिवाय गोडा मसाला जो आपण बनवतो की नाही तो पण वापरायची गरज नाही, फक्त आपण इथे याच मसाल्यांमध्ये आपण बनवून घेतोय. तर आता याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात. तुमच्याकडे ज्या पण काही भाज्या असतील त्या घालून घ्या. मी इथे बटाटा घातलाय, सोयाबीन, शेंगदाणे, गाजर, वाटाणा आणि सोबतच आता याच्यामध्ये मी काजूच्या काही पाकळ्या सुद्धा घातलेल्या आहेत. तर काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर काजू घाला, नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल. पाहुणे आल्यानंतर कधी मसाले भात बनवायचा म्हणलं तर त्यावेळेस तुम्ही काजू त्याच्यामध्ये घालू शकताय. तर आता याला की नाही अगदी व्यवस्थित असं अगोदर सगळ्या भाज्यांना ना मस्त 1-2 मिनिटं कमी गॅसवरतीच ना व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, कारण ह्या मसाल्यांचं कोटिंग आपल्या भाज्यांना खूप छान असं लागलं पाहिजे सुरुवातीला. त्याच्यासाठी व्यवस्थित असं अगोदर याला परतवून घ्यायचं. तर आता इथे बघा, भात आपण नितळून घेतलेला, भातातलं पाणी सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला जो तांदूळ असतो की नाही तो सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तांदळातलं पाणी सगळं नितळून घ्यायचं आणि नंतर सगळ्या तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर बरेच जण काय करतात, अगोदर सुरुवातीला पाणी ओततात, पाण्याला उकळी आली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालतात. तुम्ही तसं केलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. पण मी आता याच्यामध्ये ना तांदूळ माझा भिजवून घेतलेला, त्या तांदळात सगळं पाणी नितळून घेतलं आणि मग तांदूळ या भाज्यांमध्ये व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे. असं केलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. आता व्यवस्थित असा तांदूळ आपल्याला या मसाल्यांसोबत व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. तर हे बघू शकता, आणि भाताची शीत तुटत नाहीत बरं का, अगदी हलक्या हाताने परतायचं, जास्त दाबून वगैरे प्रेशर देऊन अजिबात परतायचं नाही. तर आता हे जे तांदूळ आहे ना मी ह्या कपाने मोजून घेतलेला, तर मी इथे 1.5 कप इतका तांदूळ घेतलेला. तर आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घालायचं ते लक्षात घ्या. तिथे मी ते 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे. परत आता याच्यामध्ये आपल्याला अजून 1 कप इतकं पाणी घालायचं आहे आणि आता ना इथे मी फक्त अर्धा कप इतकं पाणी घालते, म्हणजे 1.5 कपाला मी 2.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे. म्हणजे जो आपला भात असतो की नाही तो जास्त असा कोरडा पण नाही झाला पाहिजे, म्हणून मी अर्धा कप इतकं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं. जर तुम्हाला थोडा कोरडा भात जर आवडत असेल ना तर तुम्ही तांदळाच्या ना दुप्पट पाणी घातलं तरी चालेल, पण तसं भात असा घशातनं दाटल्यासारखं होतो म्हणून मी अगदी प्रमाणात घातलेलं आहे. तर सगळ्या शेवटी याच्यात गूळ घालायचा आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर गुळामुळे ना खूप छान अशी चव येते बरं का भाताला, त्यामुळे गूळ अगदी थोडासा घाला. तुम्हाला गूळ नसेल घालायचा तरी तुम्ही ह्याच्यामध्ये ना साखर पण घातली तरी चालेल. तर मला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मीठ घातलं आणि सगळ्या शेवटी आपल्याला ह्याच्यात मध्ये ना 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचंय. तर साजूक तूप आपण पूर्ण भातामध्ये नाही वापरलं म्हणून सगळ्या शेवटी आपण ह्याच्यावरती तुपाची धार दिलेली. तर ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी लावायची कुकरला आणि ह्याच्यानं आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. जास्तीत जास्त तिसरी केली तरी चालेल, काय हरकत नाहीये. 2 शिट्ट्यांमध्ये पण भात शिजतो. पहिली शिट्टी मोठ्या आचेवरती करायची. जर तुम्ही कमी आचेवरती करताय ना तर शेवटच्या 2 शिट्ट्या तुम्ही कमी आचेवर करू शकता, पण काय हरकत नाही, मोठ्या आचेवरती मग 2च शिट्ट्या करा. शिट्ट्या चांगल्या झाल्या की आपल्याला कुकरची शिट्टी काढून वाफ जिरवायची आणि आता ह्याच्यामध्ये आपण झाकण काढून बघूयात की आपला भात कसा शिजलाय तो बघूयात. तर हे बघा, मस्त असा मोकळा सुटसुटीत आपला भात तयार होतो बरं का. अजिबात भाताचा ना गिजगा वगैरे तयार होत नाही बरं का. तुम्ही जर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही भातामध्ये पाणी ठेवलं ना तर अजिबात तुमचा भात चिकट होणार नाही, अगदी असाच परफेक्ट तुमचा भात तयार होईल. तर आता तुम्ही बघू शकताय मी भात आता एका प्लेटमध्ये सर्व करते.
बघू शकताय मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला. तर याच्यावरती ना ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला तो वरून भुरभुरायचा आणि तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर पण तुम्ही घालू शकताय. बघितला किती फटाफट भात तयार होतो, अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही हा मसाले भात अगदी परफेक्टपणे करून बघा. प्रमाण तुम्हाला सांगितलेलं एवढ्या प्रमाणात जर तुम्ही भात बनवला ना तर हा भात ना अगदी 3 ते 4 लोकांना अगदी पुरेसा होईल एवढा भात परफेक्ट बनतो. करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. एकदा कमेंट करून नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.